पहिले तर हे एकदम दुःखद घटना आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची. माझं जे बोलणं झालेलं आहे, जे पेशंट्स आहेत त्यांच्या सोबत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती ट्रेन एकदम जवळच आली आणि त्यामुळे एवढे लोक ट्रेनतून पडलेत. एकतर यांना कॉम्पन्सेशन देणं गरजेचं आहे. माझं जे क्षेत्र आहे भिवंडी ईस्ट, तिथे एक मुलगा रेहान म्हणून इथे आहे. संपूर्ण बॉडीमध्ये आता फ्रॅक्चर झाले आणि एकदम रोज कमवून रोज पोट भरणारा माणूस आहे. तर माझी मागणी आहे शासनाची की कमीत कमी 20 लाख रुपये त्यांना कॉम्पन्सेशन देण्यात यावं आणि याची संपूर्ण चौकशी तर होईल. तर मुंबईकर कसे मरतात, कसे जीवन जगतात हे विश्वनी बघितलेलं आहे. आपण मोठमोठे दावे करतात, आपण समृद्धी मार्ग केलेला आहे, आपण हे केलं ते. एकही मोठ्या रस्त्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट अलाउड नाही. 2 दिवस पूर्वीच मी ही मागणी केली होती सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना की समृद्धी असो किंवा अटल सेतू असो किंवा कोस्टल रोड असो, त्याच्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट तर अलाव करा. क्या हे श्रीमंतांसाठी तुम्ही 2 लाख कोटी खर्च केलेले आहेत का? आज सर्वसामान्य मुंबईकर किंवा महाराष्ट्रीयन जे मुलं आहेत आमची, त्यांची काय परिस्थिती आता लोकांनी यावं आणि बघावं. हे दुःखद गोष्ट आहे आणि सरकारने दखल घेतली असतील, विश्वने तर दखल घेतलेली आहे, देशाने दखल घेतलेली आहे की मुंबई जी आर्थिक राजधानी आहे तिथे जे मूल लोक आहेत, जे गोरगरीब आहेत, त्याचे कसे ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचा जीव जातो आहे हे लोकांनी बघितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.